Hello dear students, here Dilip Jadhav sir. Now we are going to see the third chapter of Science 2, Useful and Harmful Microbes. This chapter is actually the chapter number 8 in our textbook. Now let us see. You know the buttermilk well. Take a drop of the buttermilk on the glass slide. Smear it and observe under the 10x objective of the compound microscope. So you will be able to see the rod-shaped microbes that are lactobacilli. ताकाचा एक थेंब एका काचपट्टीवरती घेऊन 100 पट इमेज वाढवणाऱ्या संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर आपला सूक्ष्मजीव दिसतात, त्यांना लॅक्टोबॅसिलाई असं म्हणतात. आणि हेच सूक्ष्मजीव दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतात. सो दीज मायक्रोब्स आर युजफुल मायक्रोब्स और दीज बॅक्टेरिया आर युजफुल बॅक्टेरिया. The lactobacilli convert lactose, the sugar in the milk, into lactic acid. This process is called fermentation. As a result, the pH of milk decreases, causing coagulation of milk proteins. Thus, milk proteins are separated from other constituents of milk. This is what happens when milk changes into yogurt. Yogurt has a specific sour taste due to the lactic acid. The pH destroys harmful microbes present into the milk. Yogurt, दही. दुधामध्ये सूक्ष्मजीव लॅक्टोबॅसिलाई गेल्यानंतर दुधाचं क्लथन करतात, म्हणजे आळतात, आणि लॅक्टोज शर्करेचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. त्यामुळे त्याला मधुर अशा प्रकारची चव येते. दुधाचा pH खाली येतो, साधारणतः 4-4.5 pH असतो. त्यामुळे इतर सूक्ष्मजीव मरतात आणि दही खाण्यायोग्य होतं. पाण्याचा pH, त्याला सामू असं मराठीमध्ये म्हणतात, हा करेक्ट 7 आहे. पाणी उदासीन आहे. 7च्या खाली जर pH आला तर ते ॲसिड किंवा आम्ल असतं, आणि 7च्या वरती गेला तर ती आम्लारी किंवा बेस असतं. नाउ वी विल सी द रायझोबियम, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. रायझोबियम सहजीवी जीवन जगणारे सूक्ष्मजीव. These bacteria are present in fenugreek, groundnut or any other bean. द्विदल धान्यामध्ये, त्यांच्या मुळावरील गाठीमध्ये हे सहजीवी सूक्ष्मजीव आढळतात. मुळावरील गाठ जर आपण स्वच्छ करून बाजूला केली, पाण्यामध्ये फोडली आणि पुन्हा सूक्ष्मदर्शकाखाली जर संयुक्त पाहिली, तर मग हे सूक्ष्मजीव आपणास दिसतात. आणि हे सहजीवी जीवाणू यांना म्हणतात. सहजीवी जीवाणू का म्हणतात? रायझोबिया लिव्हिंग इन रूट नोड्यूल्स, म्हणजे मुळाच्या गाठीमध्ये जे राहतात, सप्लाय नायट्राइट्स अँड अॅमिनो ॲसिड्स टू दॅट प्लांट and in actions that get energy in the form of carbohydrates from it. Such a mutually beneficial relationship is called symbiosis. ते सूक्ष्मजीव मुळाच्या गाठीत असतात. ते हवेतील नायट्रोजन शोषून घेतात, नायट्रोजनचे संयुग तयार करतात, नायट्राइट्स आणि अॅमिनो ॲसिड ते वनस्पतींना पुरवतात. वनस्पती त्याच्या बदल्यात त्यांना ऊर्जा पुरवते. याचा अर्थ अन्न पुरवते. म्हणजे ते सूक्ष्मजीव वनस्पतींना नायट्रोजन पुरवतात, त्याच्या बदलामध्ये वनस्पती त्यांना अन्न पुरवतात. म्हणजे एकमेकाच्या सहकार्याने जीवन जगायचं. इट इज कॉल्ड द बेनिफिशियल लाईफ. आणि म्हणून सहजीवन किंवा सहजीवी जीवाणू असं म्हणतात. Now the next one are yeast.
पुढील सूक्ष्मजीवांच्या विषयी माहिती पाहतोय आपण. यीस्ट. तुम्ही बेकरीमधून जे पदार्थ आणता त्या बेकरीमधील पदार्थामध्ये हे यीस्ट नावाचे सूक्ष्मजीव वापरले जातात. आणि हे सूक्ष्मजीव जर बेकरीतली पावडर आपण थोडी घेतली आणि परीक्षणमध्ये टाकली आणि त्याचं काही मिनिटांनी निरीक्षण जर केलं तर ते सूक्ष्मजीव पुनरुत्पादन करतात, आपल्या बाळांना जन्म देतात. दे स्टार्ट प्रोड्युसिंग देअर यंग वन्स and that young one, actually the bud comes out and the bud matures, seals off and convert into the another yeast. And हे सूक्ष्मजीव पावामध्ये वापरतात. When the bread is made, this yeast does the fermentation of that particular wheat and convert into spongy bread. अगदी सूक्ष्म छिद्र असलेल्या पावामध्ये रूपांतर करतात. and we know that we get the tasty bread. ऊसाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. ऊसाची जी मळी म्हणतात ज्याला फॅक्टरीमध्ये, दॅट इज कॉल्ड द मोलॅसिस. This molasses can be converted into the ethanol or ethyl alcohol with the help of microbes. This ethanol, the molecular formula is C2H5OH. इथेनॉल मध्ये रूपांतर ऊसाच्या मळीचं करतात. मळी म्हणजे रस बाजूला काढल्यानंतर जो बाकीचा जो राळा शिल्लक राहतो त्याला मळी असं म्हणतात. and this ethanol is used in the petrol or for many medical purposes. आता बऱ्याच देशामध्ये इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये केला जातो. सो लिसन दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. I will send you the notes of this chapter afterwards. You have to take care that we have started the 3rd chapter. Take care. Do study more carefully.